नमस्कार मंडळी. पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की एकीकडे पारू स्वतःच्या जीवावर जोखीम पत्करत अहिल्यादेवीचा जीव वाचवलेला असतो. अखेर महावीरचा खरा चेहरा तिने सगळ्यांसमोर आणलेला असतो आणि त्याला तुरुंगात पाठवलेलं असतं. त्यामुळे अहिल्यादेवी, श्रीकांत सगळेजण थक्क होतात. पारूचा हा करारीपणा पाहून अहिल्यादेवी तिचं कौतुक करतात आणि तिला विचारतात, या गोष्टीबद्दल तू आम्हाला याआधी का नाही सांगितलंस? जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? तेव्हा पारू सांगते की मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. यावर आदित्य पारूची माफी मागतो आणि सांगतो की माझ्याकडून तुझ्यावर यापुढे कधीच अविश्वास दाखवला जाणार नाही. तू वेळोवेळी मला सावध करत होतीस, पण माझ्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. ते झाल्यानंतर पारू आपल्या घरी निघून जाते, तर इकडे मारुती पारूला जवळ घेत तिचं कौतुक करतो आणि तिला सांगतो, तू इतकं धैर्य दाखवलंस, तुला भीती नाही का वाटली? तुझ्या पाठीमागे तुझा बा आणि तुझा भाऊ गणी आहेस, याची तुला भीती वाटली नाहीस का? यावर पारू उत्तर देत म्हणते की माझ्या पाठीमागे बा आणि गणी आहेत, पण अहिल्यादेवीच्या पाठी संपूर्ण किर्लोस्कर साम्राज्य आहे आणि त्यांचे हजारो कर्मचारी आहेत. त्यामुळे मला त्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं वाटलं. पारूच्या या उत्तराने आदित्य भुरळून जातो. आदित्य त्याच वेळी पारूची माफी मागण्यासाठी आलेला असतो. त्यानंतर आदित्य पारूला म्हणतो की तुला काही झालं असतं तर नक्कीच मला फरक पडला असता. या वाक्यानं पारू सुद्धा हरवून जाते. त्यानंतर पारू किचनमध्ये काम करत असते तेव्हा दामिनी येते आणि पारूला दमदाटी करत असते. त्याच वेळेला तिथे अहिल्यादेवी येतात. तेव्हा दामिनी पारूचं अचानक कौतुक करू लागते. तेव्हा अहिल्यादेवीच्या लक्षात येतं की दामिनी नक्की इथं कशासाठी आली आहे. अहिल्यादेवी दामिनीला शिक्षा म्हणून तेथे जेवण करण्याचं काम लावतात आणि पारूला सुट्टी देतात. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये दिशाला भेटायला कुणीतरी एक व्यक्ती येत. या व्यक्तीचा चेहरा अद्याप मालिकेत गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. ती व्यक्ती दिशाला भेटते तेव्हा सांगते की काम सुरू झालं आहे. त्यावर दिशा म्हणते, अहिल्यादेवी आणि पारूचा नाश हा व्हायलाच हवा. त्यांचा शेवट आता जवळ आला आहे. आता दिशाला मदत करणारी ही मुलगी नेमकी कोण आहे हे मात्र अद्याप समोर आलं नाही. आता दिशाची ही वाईट नजर किर्लोस्कर कुटुंबावर पडणार का? पारू या सगळ्यातून किर्लोस्कर कुटुंबाला कसं सावध करेल, कसं सांभाळेल हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरणार.